सकल मराठा परिवार महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांचा भव्य मेळावा व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शन मेळावा, व्यावसायिक बांधवांसाठी बिनव्याजी कर्ज योजना दिनांक 14/12/2025 रोजी दुपारी 2 वाजता इंद्रप्रस्थ बॅक्वेट हॉल अँड गार्डन, पाटील नगर, चिखली, पुणे या ठिकाणी उत्साहात पार पडला। सकल मराठा परिवारातर्फे पुणे जिल्ह्यातील उद्योजक बांधवांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शन मेळावा आयोजित केला। या मेळाव्यासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री दर्जा माननीय श्री नरेंद्र पाटील साहेब यांचे मार्गदर्शन झाले। तसेच श्री उद्योजक उल्हासभाऊ पाळेकर, मॅप्रो गार्डन लोणावळा, श्री बाळासाहेब येवले, जगद्गुरू प्युअर व्हेज लोणावळा, श्री तानाजीभाऊ भानुसघरे, पॉली हाऊस लोणावळा, श्री सचिन जाधव, सुयोग युनिटेक प्रायव्हेट लिमिटेड चाकण, सकल मराठा परिवार दिनदर्शिका 2026 अनावरण सोहळा देखील झाला। तरी सर्व व्यवसाय करत असलेल्या वा करू इच्छिणाऱ्या बांधवांनी सकल मराठा परिवार स्वयंसेवक यांना संपर्क साधावा। तसेच सकल मराठा परिवारातील स्वयंसेवक श्री विजय कदम, श्री अनंत टमके, वैभव ढोकळे, दत्ता माने, संग्राम मगर, मनोज निर्मळे, सागर तपकीर, नागनाथ मस्के, नवनाथ मोरे, ॲडव्होकेट हेमा मोरे, सुनंदा निकरड, सारिका कड, कैलास पडवळ बांधवांनी नियोजित कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला। अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ पुणे जिल्हा समन्वयक सचिन लांबोटे, संकेत लोहार आदी उपस्थित होते। मग आमची आई वडिलांशी बोलायची, मी 1980 ची गोष्ट सांगते तुम्हाला, 82 च्या अगोदरची। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना गोळा केलं। ग्रामीण भागामध्ये कुठं बैलगाडी, कुठं एसटी, कुठं जीप गाडी, कुठं वडापची गाडी, आणि या सगळ्या लोकांना एकत्र करून त्यांनी आपल्याला मराठा समाजाला आर्थिक निकषावरचं आरक्षण यासाठी आपण एकत्र झालं पाहिजे हा मुद्दा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांनी मांडला, ज्याला महाराष्ट्राच्या लोकांनी प्रतिसाद दिला। त्यावेळच्या ज्यांचे आरक्षणामध्ये जाती नव्हत्या, हे सगळे जाती स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी सामील झाले। राज्यकर्त्यांनी त्यावेळेला गांभीर्याने घेतलं नाही, आणि माझे पहिल्यापासूनच माझे वडील हे फार असे एकदमच स्पष्ट बोलणारे, आणि त्यांना कुठेही खपत नव्हतं, कामगारांच्यावरती अन्याय सहन होत नव्हता, आणि म्हणून राज्यकर्त्यांना त्यांनी एक अल्टिमेट दिली की जर उद्याचा सूर्योदय होईपर्यंत जर आपण निर्णय घेतला नाही तर मी सूर्योदय पाहणार नाही। ज्यांचे घनिष्ठ संबंध यशवंतराव चव्हाणांशी, काँग्रेस पक्षाच्या असणाऱ्या नेत्यांशी, म्हणजे त्या काळामध्ये आजचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शरद पवार साहेब ते तरुण होते, तरुणपणामधले असे असंख्य लोक स्वर्गीय वडिलांच्या बरोबर असायचे, आणि त्यावेळेला काँग्रेस पक्षाने गांभीर्याने घेतलं नाही, आणि आपल्या समाजाला, आणि मी स्वतः मराठा समाजाचा आहे, माझ्या समाजाला जर न्याय मिळत नसेल तर मग मी काय राजकारणामध्ये राहायचं, कशाला जगायचं।